कोसळताना पाहून पळून गेलेले आम्हाला कसलं आव्हान देतात? 2024 ला कुणाचं हिंदुत्व आहे ते कळेलच, राऊतांची टीका. लोकसभेसाठी आमचं 6 जागांवर लक्ष केंद्रित. हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा, परभणी या जागा लढवणार. आम्हाला महायुती आणि महाआघाडीचा देखील अनुभव वाईट. राजू शेट्टी यांची माहिती. आमदार रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. मी कोणतीही निवडणूक लढवू शकतो. बावनकुळेंच्या वक्तव्यावर धंगेकरांची प्रतिक्रिया. सुनील देवधार यांची पुणे लोकसभेसाठी जोरदार तयारी. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची घेतली बैठक. येत्या 2 महिन्यामध्ये पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार. सुनील देवधार लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक नेते आणि आमदार. माझ्यासोबत असलेले आमदार आणि नेते सध्या बोलत नाहीत, वेळ आल्यावर बोलतील. भुजबळांचं वक्तव्य. गोव्याच्या दाबोली मेयर बेसवर नौदलाच्या MiG-29K लढाऊ विमानाचा अपघात. लढाऊ विमानाचा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. अपघातामुळे कोणत्याही नागरी विमान सेवेवर परिणाम नाही. यवतमाळमध्ये मागच्या 48 तासात 6 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. राज्य सरकारकडून फक्त घोषणा. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका. उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. बैठकीमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार. गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेतला जाईल. नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेमध्ये ही दुसरी बैठक. मागासवर्ग आयोगाने ओबीसी मधील जातींचा सर्व्हे केला तर कोर्टात जाणार. ओबीसी मधून मराठा आरक्षण देण्यास विरोधच. बबनराव तायवाडे यांचा इशारा. ॲडव्होकेट शशिकांत सावंतांनी घेतले मराठा आंदोलनकर्त्यांचे मोफत वकीलपत्र. बघ्याची भूमिका घेणाऱ्या तरुणांना सुद्धा पोलिसांनी आरोपी केल्याचा सावंत यांचा दावा. कोरेगाव भीमा परिसरामध्ये जाहीर सभा घेण्यास पोलिसांकडून परवानगी नाही. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला सभा घेता येणार नाही. कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस प्रशासनाचा निर्णय. अयोध्येमधील श्रीराम मंदिराचं काम युद्ध पातळीवर सुरू. प्रशासनाकडून कामाचा घेतला जातोय 24 तास आढावा. जुन्या मंदिरातील श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आतापासूनच भाविकांची मोठी गर्दी. क्वारंटाईन असताना सुद्धा धनंजय मुंडेंची बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थिती. महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या 113व्या बैठकीला ऑनलाईन उपस्थिती. संसदेमधील खासदारांच्या निलंबनावरून शरद पवार गट आक्रमक. अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी.